तर नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरातचं शिर्डी कनेक्शन समोर आलंय। खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीत 4 एकर भूखंड आहे। याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे अशी माहिती। याशिवाय सिन्नर आणि कोपर गावातही खरातनं मोठी संपत्ती जमवल्याची चर्चा आहे। याबाबतची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे। आता आपण शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीतलं अत्यंत पॉश अशा ठिकाणी कॅप्टन खरात याचा तब्बल 4 एकरांचा हा भूखंड आपण बघू शकतो की ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गहू पेरलेला होता। मात्र कॅप्टन खरात याला कुणकुण लागली असावी की आता आपल्यावर पोलीस कारवाई करू शकतात आणि त्याच भीतीपोटी त्याने काल दुपारीच या ठिकाणाहून हा गहू जो आहे तो संबंधित त्याच्या काही यंत्रणेतील माणसांना सांगून या ठिकाणाहून गहू सोंगून नेलेला आहे। खरं बघितलं तर हा जो सगळा परिसर आहे शिर्डीतला, इथे जमिनीच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत आणि अशातच अत्यंत अल्प दरामध्ये कॅप्टन खरात याने हा सगळा 4 एकरचा प्लॉट जो आहे तो फसवणूक करून संबंधिताची बळकावल्याचं देखील या ठिकाणी निदर्शनास येत आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आता या कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये कोपरगाव असेल, शिर्डी असेल, राहाता असेल या ठिकाणी देखील त्याने अनेक जमिनींचे व्यवहार केल्याची माहिती समोर येत आहे। त्या अनुषंगाने देखील आता पोलिसांना हा सगळा तपास करावा लागणार आहे। एकीकडे महिला अत्याचार प्रकरणामध्ये कॅप्टन खरात अडचणीत आलेला असतानाच आता या जमिनींच्या घोटाळ्यामध्ये किंवा जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये देखील कॅप्टन खरात पुरता अडकल्याचं बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी।